नमस्कार, मी श्याम मोगले. आपण पाहतात फ्री मीडिया. आज आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये राजकीय पक्षांनी उभे केलेले उमेदवार, राजकीय पक्षांची संख्या, अपक्ष उमेदवार आणि छोट्या मोठ्या पक्षांनी उमेदवार उभे करून निर्माण केलेल्या लढती याबाबत चर्चा करणार आहोत. लोकशाही ही जगभरामध्ये द्विपक्षीय आणि बहुपक्षीय अशा दोन पद्धतीने ओळखली जाते. द्विपक्षीय लोकशाहीमध्ये नागरिकांना त्यांच्या भूमिका ठरवण्यासाठी किंवा राजकीय भूमिका मांडण्यासाठी दोन पक्षांपलीकडे तिसरा पर्याय नसतो. त्यामुळे नागरिकांच्या स्वातंत्र्यावर किंवा व्यक्त होण्यावर राजकीय भूमिकांवरती निर्बंध येतात असं मानलं जातं. त्यापेक्षा बहुपक्षीय लोकशाहीमध्ये सर्व प्रकारच्या नागरिकांना किंवा सर्व विचारसरणीच्या नागरिकांना आपापली वेगळी भूमिका मांडता येते आणि ती भूमिका घेऊन लोकांसमोर निवडणुकीच्या माध्यमातून जाता येते. त्यामुळे बहुपक्षीय लोकशाहीचं समर्थन केलं जातं. मात्र महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील एकूण नोंदणीकृत राजकीय पक्षांनी उभे केलेले उमेदवार, त्यांची संख्या जर बघितली तर बहुपक्षीय लोकशाहीचा आपल्याकडे हळूहळू अतिरेक होत चालला आहे की काय असं वाटू लागलं आहे. महाराष्ट्राच्या 288 विधानसभा मतदारसंघांसाठी 158 राजकीय पक्षांनी उमेदवार दिलेले आहेत. 158 राजकीय पक्षांनी 2050 उमेदवार उभे केले आहेत. तर अपक्ष उमेदवारांची संख्या यापेक्षा अधिक आहे. महाराष्ट्राच्या 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये 2086 इतके अपक्ष निवडणूक रिंगणात उभे आहेत. महाराष्ट्राच्या 288 विधानसभा मतदारसंघांपैकी जे प्रमुख पक्ष आहेत, जे महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात विभागले गेले आहेत, त्यांना 150चाही आकडा पार करता आला नाही. त्यापेक्षा कमी जागांवरती त्यांनी तडजोड म्हणून उमेदवार उभे केले आहेत. मात्र ज्यांना येथे निवडून येण्याची सुतराम शक्यता नाही किंवा ज्यांचे निवडून आले तरी अगदी हाताच्या बोटावरती मोजता येतील इतके उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे, अशा पक्षांनी मोठ्या संख्येनं उमेदवार उभे केल्याचं आपल्याला दिसत आहे. महाराष्ट्र निवडणूक अधिकारी किंवा मुख्य निवडणूक अधिकारी यांनी जी आकडेवारी प्रसिद्ध केलेली आहे त्या आकडेवारीच्या आधारे महाराष्ट्रात सर्वाधिक 237 जागांवरती बहुजन समाज पक्षाने उमेदवार उभे केले आहेत. त्या खालोखाल प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीनं 200 उमेदवार दिले आहेत. म्हणजे महाराष्ट्रात सर्वाधिक उमेदवार लढवणारे पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी आणि मायावतींचा बहुजन समाज पक्ष यांची नोंद होते. त्या खालोखाल देशातील सर्वात मोठा पक्ष म्हणून जो आपला ढिंडोरा पिटवतो किंवा जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून जो स्वतःची पाठ थोपटून घेतो अशा भारतीय जनता पक्षाने केवळ 149 उमेदवार उभे केलेले आहेत. भाजपच्या नंतर नंबर येतो तो मनसेचा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं यावेळेस मोठ्या संख्येनं उमेदवार दिले असून त्यांनी 125 मतदारसंघांमध्ये उमेदवार उतरवले आहेत. भारतातील सर्वात जुना पक्ष ओळखल्या जाणाऱ्या काँग्रेसनं यावेळेस फक्त 101 उमेदवार दिले आहेत. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना हा नवीन पार्टनर आल्यामुळे त्यांच्या उमेदवारांची संख्या कमी झाली आहे. काँग्रेस नंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने 95 उमेदवार दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाने 86 उमेदवार दिले असून शिवसेना या पक्षाचे 81 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 59 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. म्हणजे जे पक्ष निवडणूक लढल्यानंतर सत्तेत येण्याची शक्यता आहे किंवा सत्तेत येण्यासाठीच ज्यांनी आघाडी आणि महायुती बनवली आहे त्या पक्षांनी आपल्या उमेदवारांची संख्या म्हणजे 5 पक्षांच्या उमेदवारांची संख्या 100 किंवा 100च्या आत आहे आणि केवळ एकट्या भारतीय जनता पक्षाची संख्या 149 आहे. मात्र इतर पक्षांनी मोठ्या संख्येनं उमेदवार उभे केले आहेत. नुसत्या अपक्षांच्या आकडेवारीचा विचार केला तर 288 मतदारसंघांमध्ये सरासरी 7 अपक्ष निवडणूक रिंगणात आहेत आणि राजकीय पक्षांचे उमेदवारही तेवढ्याच प्रमाणात निवडणूक रिंगणात आहेत.
म्हणजे सरासरी प्रत्येक मतदारसंघामध्ये 14 उमेदवार आहेत. ही सरासरी संख्या झाली आणि 15 जर उमेदवार असतील तरच एका मतदान पेटीवरती किंवा एका मतदान यंत्रावरती मतदान घेता येतं. त्यापेक्षा अधिक उमेदवारांची संख्या असेल तर 2 मतदान केंद्र किंवा मतदान यंत्र लागतात. म्हणजेच महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघांमध्ये मतदान केंद्रात जेव्हा मतदार जातील तेव्हा त्यांच्या समोर 2 मतदार यंत्र असणार आहे. याचा निवडणूक यंत्रणेवरही मोठा ताण पडत असतो. मात्र आपल्याकडे लोकशाही आणि लोकशाही मानणाऱ्या पक्षांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या राजकीय विचारांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांची संख्या वाढत जाऊन आता आपली बहुपक्षीय लोकशाही ही एका आवाढव्य लोकशाहीकडे वाटचाल करते की काय अशी भीती वाटू लागली आहे. या 6 प्रमुख राजकीय पक्षांच्या व्यतिरिक्त जे छोटे राजकीय पक्ष आहेत त्यांनीही बऱ्यापैकी उमेदवार दिलेले आहेत. महाराष्ट्र स्वराज पार्टी यांनी 32 ठिकाणी उमेदवार दिले आहेत. रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया ए गट यांनीही 31 जागांवरती उमेदवार दिले आहेत. शेतकरी कामगार पक्षानं 18 जागांवरती उमेदवार दिले असून राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षानेही 19 ठिकाणी उमेदवार दिले आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष माकप यांनी केवळ 3 जागांवरती उमेदवार दिले आहेत. याशिवाय राष्ट्रीय समाज पक्ष या पक्षाने 93 जागांवरती उमेदवार उभे केलेले आहेत. म्हणजे की जे पक्ष आणि त्यांचे नेते यांचा आवाका याचा जर आपण विचार केला तर त्यांनी दिलेल्या उमेदवारांची संख्या बघता महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये उमेदवारांची गर्दी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर उमेदवार उभे असल्याने त्यांनी केलेल्या मतविभागणीचा फटका हा महायुती आणि महाआघाडी यांच्या प्रमुख उमेदवारांनाही बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आपल्या लोकशाही अधिक प्रगल्भ होत आहे. आपली लोकशाही अधिक आवाढव्य होत आहे की काय होत आहे हे आपल्याला आज तरी त्यावर नेमकं बोलता येणार नाही, पण भविष्यात याचे परिणाम आपल्याला निश्चित दिसून येतील अशी आशा करूया. अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया. फ्री मीडिया चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.